आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते। आजच्या मीटिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील आरशामध्ये चेहरा बनवण्याची क्रियाकृती आणि इयत्ता पहिलीसाठी शब्दांवर पेन्सिल फिरवून शब्द लिहिण्याची तसेच इयत्ता दुसरीसाठी रिकाम्या जागा भरण्याची वर्कशीट व बेरीज या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू। तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू। आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे। समोर टेबलावर फुगवलेला फुगा आणि ग्लास ठेवा। आता मातांना फुगा हवेत उडवायचा आहे आणि जमिनीवर येण्याआधी कागदाचे 3 ग्लास, नंतर 2, मग 1 असे ठेवत टॉवर बनवायचा आहे। फुगा मध्ये मध्ये उडवायचा आहे। जर फुगा खाली पडला तर ती माता आउट होईल। जी माता सगळ्यात आधी टॉवर बनवेल ती विजेता असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचं नाव आहे काही नवीन शिकूया। मागच्या आठवड्यात आपण घरातील उपलब्ध वस्तूंच्या मदतीने मुलांना बेरजेची उदाहरणे शिकवली होती। चला या व्हिडिओच्या मदतीने आपण वजाबाकीबद्दल जाणून घेऊया। आंब्याचं एक झाड होतं। त्याला एकदम रसाळ आंबे लागले होते। पहा बरं किती आंबे आहेत। या झाडावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आंबे लागले आहेत। हा आहे कृष्णा आणि कृष्णाला आंबे खूप आवडतात। आंबे पाहिल्या पाहिल्या कृष्णाने एक दगड उचलला आणि आंबे पाडायला लागला। त्याने एक आंबा पाडला सुद्धा। मग त्याने पुन्हा एक दगड उचलून भिरकवला। एका आंब्याने थोडीच त्याचं पोट भरणार होतं। त्याला तर आणखी आंबे हवे होते। दगड मारून त्याने दुसरा आंबा सुद्धा पाडला। अशा प्रकारे कृष्णाने 2 आंबे पाडले। तिसऱ्यांदा त्याने दगड भिरकवला खरा, पण आंबा काही पडला नाही। आता कृष्णाने दगड फेकून पाडलेले 2 आंबे त्याच्याकडे आहेत आणि 4 आंबे अजूनही झाडावर आहेत। यावरून काय लक्षात येतं? कृष्णाने पाहिलं तेव्हा झाडावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आंबे होते। त्याने दगड मारून 1 आणि 2 असे 2 आंबे पाडले। मग झाडावर किती आंबे शिल्लक राहिले? 1, 2, 3 आणि 4। याचा अर्थ असा की 6 + 2 बरोबर 4 होतात। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। ओढणी किंवा रशी जमिनीवर ठेवा। मूल एका बाजूने दुसऱ्या बाजूला उडी मारेल। मग हळूहळू ओढणी वर करा आणि मुलांना उडी मारण्यास सांगा। त्याचबरोबर बेरजेची उदाहरणे सोडवण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा। मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा। आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत। पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।